एशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ज्या धारावीची ओळख आहे त्या धारावीत आज खासदार राहुल गांधी आलेले आपल्याला पाहायला मिळाले। खरं तर लेदर मार्केट एक्सप्लोर जे ते राहुल गांधींकडून करण्यात आलं होतं आणि त्यासोबतच क्राफ्टमॅनशिप सुद्धा राहुल गांधींनी केलेली आपल्याला माहिती मिळते। ही सगळी आजची कारागिरी या संपूर्ण टेबलवर पाहायला मिळते आणि राहुल गांधींसोबत ही सगळी मंडळी जी ते आज ही संपूर्ण क्राफ्टमॅनशिप किंवा मग हे संपूर्ण साहित्य बनवताना आपल्याला पाहायला मिळाली। आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मारुती लेदर क्राफ्ट स्टुडिओ असेल किंवा मग चमार स्टुडिओ असेल, ही दोन्ही मंडळी जी ती ह्या ठिकाणी होती। आपल्यासोबत आपण जर पाहिलं तर स्वतः सचिन शिंदे जे तेही या ठिकाणी आहेत, त्यासोबतच सुधीर राजभर सुद्धा या ठिकाणी आहेत। या दोघांनाच भेटण्यासाठी खरं तर राहुल गांधींचा हा संपूर्ण आटापिटा आणि मुंबई दौरा आज झालेला आहे। आपण थेट बातचीत करणार आहोत। सुधीरजी, आज थेट राहुल गांधींसोबत गप्पा झालेल्या आहात। खरं तर एक ब्रँड, चामार ब्रँड, त्याच्यावर मागचं स्ट्रगल आणि त्याच्यानंतर आता गांधी कुटुंबाचा आणि खासदार राहुल गांधी दिल्लीहून मुंबईत तुम्हाला भेटीला आले आहेत, काय भावना आहेत? खूपही आनंदची गोष्ट आहे आणि मला खूपही आनंद झाला। आम्हाला सर्वांना भेटले आणि हँगआउट केला खूपही चांगल्या पद्धतीने। आणि एक बॅगही सुद्धा त्यांनी बनवली, ही बॅग होती ती, आणि ते स्टिच त्यांनी स्वतःहून स्टिच केला आणि हँगआउट केला आणि विचारला ह्या इंडस्ट्री ग्रोथ का नाही होत आहे आणि प्रॉब्लेम काय आहे लेदर इंडस्ट्री, किंवा सचिन दादाही एक्सप्लेन करतील की काय प्रॉब्लेम आहे लेदर इंडस्ट्रीमध्ये आणि हा अल्टरनेटिव्ह मीडियम मी का आणला, बीफ बॅन नंतर हा अल्टरनेटिव्ह मीडियम का आणला आहे। आणि ह्यांचा वर्कशॉप धारावीपासूनच आहे आणि माझी स्टार्ट धारावीपासूनच झाली, तर त्यांनाही मी इन्व्हाइट केला, आपण धारावीत का नाही भेटू, आपण तिथेही भेट घेऊ आणि तिथेही बोलू, तिथेही चर्चा करू, दुसऱ्या कारखान्यावरतीही चर्चा करू की लोकांचे काय प्रॉब्लेम आहे। आपण जर पाहिलं तर सचिन सुद्धा आपल्यासोबत, संजय शिंदे साहेब, तुम्ही सुद्धा तुमची बॅग लक्झरियस हॉटेलला दिलेल्या वस्तू आणि त्याच्यानंतर आज राजकारणातला एवढा मोठा नेता थेट भेटीला आलेला, तुमचा स्टुडिओ सोबत सुधीर राजभार जो धारावीतूनच आलेला एक ब्रँड घेऊन सोबत आहे, काय नेमक्या भावना? सर, पहिले तर खूप छान वाटलं, म्हणजे खूप वेगळा एक्सपिरियन्स होता। पण जे पण काही आम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करतो करंटली आणि आम्ही कसं काम करतो आहे, आम्हाला काय लेवलचं काम करतो आहे, कशा प्रकारे आम्ही स्किल्स हे करतो आहे आणि आमचं काम कुठे कुठे जातं, जसं की आम्ही सगळे सप्लाय करतो लक्झरी हॉटेल्सला इंडियात बाहेर पण, तर त्यांना त्या बघून खूप आवडलं की धारावीतल्या गोष्टी इतक्या जागी जात आहेत। आणि जसं आम्ही ब्रँड पण बनवतो, जसं यांचा एक ब्रँड आहे, मी पण एक ब्रँड बनवतो आहे वारसा नावाने, त्यांना खूप आनंद वाटला आणि त्यांनी नक्कीच आमचं हे डिस्कस केलं की तुम्ही आता इश्यू काय फेस करता आहे आणि त्या हिशोबाने आम्ही त्यांना इनपुट्स दिले की आता करंटली काय इश्यू आम्ही फेस करतो आहे आणि त्या इश्यूला आपण काय प्रकारे ॲड्रेस करू शकतो, आणि त्यांनी आमचं ऐकणं नीटपणे ऐकून घेतलं। खरं तर जो मुद्दा यांनी उपस्थित केलेला की एक ब्रँड बनवणं, धारावीला नेहमीच झोपडपट्टी कोविडच्या काळात बोललं गेलं, त्याच्यानंतर अनेक वेळा लोक सांगताना हेस्टिटेट करतात की धारावी, आणि त्या धारावीतून तुम्ही एक लक्झरियस ब्रँड बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। चमार हा ब्रँड, खरं तर चांबार ही जातीचं मूळ आहे, त्याच्यानंतर तुम्ही अनेक लेख, तुमच्यावर अनेक लेख आलेले, नेमकं चमारच का द्यायचं होतं? हा बघा, हे चमार एक शिवी आणि एक अपशब्द म्हणून यूज केला जातो, तुमचा अपमान केला जातो, त्याचाही अनुभव मला होता। तर तो अनुभवला मी विचार केला, हा अनुभव ह्याला आपण ब्रँड का नाही बनवत, जसे बाहेर खूप सारे ब्रँड्स आहेत आणि त्यांना एक रिस्पेक्ट आहे। आपल्या इथे क्राफ्टमॅनला काही रिस्पेक्ट नाही आहे, एक रस्त्यावरचा मोची आहे, तो रस्त्यावरतीच काम करतो आहे। तर आपण त्याचा विचार केला की आपण ह्याला का नाही आपण ब्रँड बनवत, तर भारतातनं एक ब्रँड असा आला पाहिजे की ठीक आहे तिथे क्राफ्ट दिसली पाहिजे ना, कास्टची आपण का बोलतो आहे की एक शिवी म्हणून क्या त्याला बघितला जातो, एक निचला तबका का बघितला जातो आहे। यासोबतच वारसा, खरं तर फुटवेअर्स आणि अनेक गोष्टी त्याच्यात मिळतात त्या वारसामध्ये, नेमकं हे वारसा काय काय लोकांना प्रोव्हाइड करते आणि मी ऐकलंय की हे वारसा डॉलर्समध्ये डील करते, काय याची संकल्पना काय? सर, आम्ही हे ना म्हणजे एक वारसा याचा अर्थ होतो की तुमची लेगसी, परंपरा, म्हणजे मी ज्या अनुषंगाने काम स्टार्ट केलं की माझे आजोबा त्यांच्या ताजच्या मागे दुकान होतं, ते शूज बनवायचे, मी स्वतः हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे, मी नंतर बाहेरगावी लंडनला शिकलो। मी तिथे जेव्हा बघितलं की एक इटालियन ब्रँड आहे, त्या ब्रँडची मेड इन इंडिया गोष्ट लाखोंना विकते, तर म्हटलं हे जे एक प्रोडक्ट आहे मेड इन इंडिया आहे पण एक ब्रँडचं लावं लागलं की ते इतकी महाग कशी विकते, ते मला त्यावेळेला माझा तो एक युरोका मोमेंट होता की यार मला असं काहीतरी केलं पाहिजे की आपल्या गोष्टी व्हॅल्यू आपणच का नाही दिली पाहिजे। मग ते गोष्ट डोक्यात ठेवून मी हे काम स्टार्ट केलेलं। पण वारसा जे हे शब्द आहे तर त्यामध्ये आपल्या ज्या पारंपरिक गोष्टी आहे, मग फॉर एक्झाम्पल जगातला सगळ्यात जुना लक्झरी ब्रँड तो 250 वर्ष जुना आहे,
त्याची बॅग 4 ते 5 लाखाला विकते. फॉर एक्झाम्पल जे हर्मेस ब्रँड आहे, पण आपली कोल्हापूर चप्पल 800 वर्ष जुनी आहे, मग ते कितीला विकली पाहिजे? तर म्हणजे फक्त कोल्हापूर चप्पल नाही, पण आपण जे पण काय प्रोडक्ट्स आहे किंवा समजा आपण एक कोणत्याही प्रोडक्टचं आपण त्याला व्हॅल्यू क्रिएट करून ते प्रोडक्ट मार्केटमध्ये त्याला एक ब्रँड बनवता येईल, त्यावरती आम्ही काम करतो. पण आमचं बेस आहे की पारंपरिक गोष्टीच, आणि आम्ही त्यावरती काम करतो. आम्ही याला इंटरनॅशनली एका प्लॅटफॉर्मवरती लॉन्च केलं, किकस्टार्टर म्हणून. तिथे बेसिकली आम्हाला हे बघायचं होतं की आपल्या पारंपरिक गोष्टीला किती व्हॅल्यू मिळते. तर आम्ही एक टार्गेट ठेवलेलं की $1,000, आणि ते आम्हाला 100पेक्षा कमी मिनिटामध्ये मिळालं, आणि एक जोड आम्ही $150 विकली. आम्ही करंटली ते पारंपरिकरित्या बनलं, पण त्याला ॲज अ ग्लोबल कसं करता येईल, कारण की ग्लोबल जो कस्टमर आहे तो आपली पारंपरिक गोष्ट नाही घालू शकणार आहे, पण त्याला जर आपण प्रॉपरली अर्गनॉमिक्स आणि जे स्टँडर्ड्स आपण केलं तर बाय डिफॉल्ट लोक ते घालतील. मग ते चप्पल असू दे, मग ती बॅग असू दे, मग ते कोणतं प्रोडक्ट असू दे, पण ते त्यामध्ये एक डिझाईनचा आपल्या परंपरेशी मेळ घालून आम्ही ते प्रोडक्ट्स डेव्हलप करतो करंटली. सुधीरजी, पुन्हा तुमच्याकडे येतो. तुमचं मी इंस्टाग्राम पेज किंवा मग इंटरनेटवरची संपूर्ण माहिती मी गो थ्रू केली. एक लक्झरियस फोटोशूट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही एक चप्पलची संकल्पना घेऊन आले की एक चप्पल विशिष्ट समुदायापुरतीच होती, पण ती आता सर्वांसाठी करण्यात आली. काय नेमकी ही कल्पना काय? ही चप्पल जी डिझाईन केली आहे, ठीक आहे, एक खरावून होती. ओके, तर खरावून आहे ना, फक्त ब्राह्मणांना ॲक्सेस होता की तेच विअर करू शकतात. बट आय ब्रोक दिस डिझाईन आणि एक दुसरी डिझाईन त्यातनं बनवली आहे ज्याने की सर्व लोक त्याला विअर करू शकतात. पण हे आहे ॲक्च्युअल खराव, ती खराऊ होते आणि तीच आहे ही. तर जी म्हणजे आपण बघतो तसं नाही आहे. इथे जे आपण बघतो की ठीक आहे, एक बस्ती आहे, एक पुअर पीपल आहेत की कसं आहेत ते, पण ते क्राफ्ट नाही बघत, इकडचा पोटेन्शियल किंवा टॅलेंट नाही बघितला जातो, त्यालाही फोकस केला पाहिजे. मग आज राहुल गांधी भेटल्यानंतर काय मार्गदर्शन केलंय? ब्रँड वाढवण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत का? त्याच्याशी काही चर्चा झाली आहे का? कारण की धारावीचा पुनर्वसनाचा मुद्दा आहे, त्याच्यात तुमचं जर इथून स्थलांतर झालं तर मग पुढची दिशा कशी असेल? हां, त्यांचं असंही म्हणणं होतं की तुम्हाला डिफिकल्टीज काय, कशा प्रकारे आम्ही तुम्हाला सपोर्ट करू शकतो किंवा काय हेल्प तुम्हाला लागेल तेही विचारलं, आणि कसं आपण हे डेव्हलप करू शकतो, कसंही आपण प्रोजेक्ट पुढे नेऊ शकतो, असंही बोलणं झालं. सचिनजी, तुमच्याशी नेमक्या काय चर्चा झाल्या राहुल गांधी यांच्या आणि काय सांगितलं? कारण की तुम्ही स्वतः लंडनहून अभ्यास करून पुन्हा मुंबईत आलात, त्याच्यानंतर हे सगळं चालू केलं आणि त्याच्यानंतर आता पुनर्वसनाचा मुद्दा आलेला आहे. त्यामुळे हे सगळं हलवायला लागेल, इंडस्ट्री हलवायला लागेल, कामगार, कारागीर, तुम्ही, राजबार साहेब सगळे वेगवेगळ्या दिशेला असू शकतात. त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा संघटन करण्यासाठी काय असेल? म्हणजे आम्ही त्यांना हेच सांगितलं की धारावी हे एक इकोसिस्टम आहे. समजा मला एक प्रोडक्ट बनवायचं आहे, फॉर एक्झाम्पल मला हे बनवायचं आहे, तर मग हे कसं आहे की मला हे लेदर इथं मिळतं आहे, हे फॅब्रिक इथं मिळतं आहे, हे फिटिंग्स इथं मिळतात आहे, लेबर इथं मिळतं आहे. आणि ज्या वेळेला समजा मला एक क्लायंट एन्क्वायरी पाठवतं, मी त्याला ऑप्शन्स विथिन आवर पाठवू शकतो. पण जेव्हा इकोसिस्टम जेव्हा हलेल ना, तर मग ते आमचा बिझनेस कसं चालेल हा खूप मोठा प्रश्न आहे. नो डाऊट हे एक चांगली गोष्ट आहे की डेव्हलप होतं आहे, पण ते इकोसिस्टमला त्याला सांभाळून ते कसं करता येईल आमच्यासारख्या उद्योजकांसाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. धन्यवाद आणि दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. या संपूर्ण आजच्या क्राफ्टमॅनशिपमध्ये काही लोक सुद्धा राहुल गांधींना भेटली. आपण थेट त्यांच्याशी सुद्धा बातचीत जी आहे ती करण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमक्या त्यांच्या चर्चा काय आजच्या ह्या संपूर्ण भेटीत झालेल्या आहेत. तुम्ही राहुल गांधींना भेटलात, काय भावना आहेत आजच्या? भावना म्हणजे खूप छान वाटलं, त्यांचं खूप पॉझिटिव्हली आम्हाला सपोर्ट मिळाला आहे, आणि अजून पुढे याच्यामध्ये कसं डेव्हलप आम्ही करू शकतो तेही थोडंसं सांगितलेलं आहे. त्यांनी खूप चांगला सपोर्टही दिला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून ह्याला इंटरनॅशनली लेवलला आपण अजून वरती कसं घेऊन जाऊ शकतो तेही त्यांनी सोल्युशन काढलेलं आहे, आणि म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सपोर्ट दिला आहे आम्हाला. या स्टुडिओमध्ये नेमकं तुम्ही काय काम करतात, काय भूमिका आहे तुमची? माझी भूमिका म्हणजे मी क्राफ्टमॅनशिप आहे. हे प्रोडक्शन जे आहे ते आम्ही केलेलं आहे. ब्रँडचं जसं काम येतं तसं हे प्रोडक्शन जे आहे टोटली मेकिंग हे आमचं आहे. बोलण्यासाठी तर ही सगळीच मंडळी जी आहे ती आज राहुल गांधी यांना भेटलेली. त्याच्यासोबतच आपण जर पाहिलं तर हे सुंदर कारागिरी ह्याच टेबलवर आज राहुल गांधी 2-2.5 तास यांच्याशी गप्पा मारत होते आणि हे सगळं काम जे आहे ते शिकत होते. प्रात्यक्षिक घेतली, चर्चा झाली आणि त्यासोबतच हा ब्रँड पुढे वाढवण्यासाठी कसं करता येईल कामं त्याची सुद्धा चर्चा झाली. त्यामुळे आता नेमकं आज
झालेला हा संपूर्ण संवाद पुढे आणखी काय काय असणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगी सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.